पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आपल्याला आपल्या आहारातून घेणे गरजेचं आहे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी. आणि ही गरज मोठ्या प्रमाणावरती भागवली जाते दुधातून. पण अनेक जणांना दूध आवडत नाही आणि काही जणांना लॅक्टोज इंटॉलरन्समुळे दूध पचत नाही. मग दैनंदिन 700 ते 1200 mg एवढी कॅल्शियमची गरज कशी पूर्ण करायची, त्याच्यासाठी दुधाशिवाय इतर कोणते ऑप्शन आहेत का, चला बघूयात ह्या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. कॅल्शियम हे आपल्या शरीरातलं महत्त्वाचं खनिज आहे. आपल्याला अनेक पद्धतीच्या आहारातून ते मिळत असतं. कॅल्शियममुळे आपल्या हृदयाचे स्पंदनं चांगले होतात. आपल्या नसांच्याद्वारे जे संदेशवहन होत असतं ते सुद्धा सुरळीत चालू राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियममुळे आपल्या हाडांचं आरोग्यसुद्धा टिकून राहतं. पण ज्या वेळेला हेच कॅल्शियम शरीरातनं कमी होतं, आपले हाडं झेजायला लागतात आणि ठिसूळ होतात, त्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. ऑस्टिओपोरोसिस वृद्धापकाळामध्ये आणि महिलांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतो. आणि त्यातसुद्धा अलीकडे तरुणांच्यामध्ये आणि पुरुषांच्यामध्ये सुद्धा याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आपण तरुण वयामध्येच जर चांगला कॅल्शियमचा आहार घेतला तर ती एक उत्तम गुंतवणूक असते आपल्या उतार वयासाठी. ती कशी? तर जर समजा तरुण वयामध्ये आपण योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर तीच गुंतवणूक आपल्याला उतार वयामध्ये चरितार्थासाठी वापरता येते. पण जर समजा आपण योग्य गुंतवणूक केली नसेल तर आपल्याला उतार वयामध्ये मात्र आपल्या गरजेच्या गोष्टी देऊन आपला चरितार्थ चालवण्याची वेळ येऊ शकते. तसंच काहीचं कॅल्शियमच्या बाबतीत सुद्धा घडतं. हाडांची एक मोठी भूमिका असते आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम साठवण्यासाठी. आणि जर आपण चांगला आहारविहार करत असू आणि चांगलं कॅल्शियमयुक्त आहार आपण घेत असू तर हेच कॅल्शियम आपल्या हाडांच्यामध्ये साठून राहतं. ह्याच्यातून आपल्या हाडांची गरज तर चांगली भागते, त्यांचं आरोग्य तर चांगलं राहतंच, पण त्यासोबतच उतार वयामध्ये इतर कामांच्यासाठी ज्यावेळेला आपल्याला कॅल्शियमची गरज पडते त्यावेळेला ह्याच हाडांच्यामधलं कॅल्शियम थोडं थोडं वापरलं जातं. पण जर समजा आपण आपल्या हाडांच्यामध्ये योग्य प्रकारे कॅल्शियम आपल्या आहारातून साठवलंच नसेल तर मात्र उतार वयामध्ये इतर सगळ्या शरीरातल्या क्रियांना लागणारे जे कॅल्शियम आहे ते हाडांच्याकडून जेवढं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त काढून वापरलं जातं. आणि मग ह्याच्यातून हाडांची झीज चालू होते. मग हाडांचं दुखणं, सांध्यांचं दुखणं, सांध्यांच्यामध्ये कटकट आवाज येणं, त्याचबरोबर आपल्या स्नायूंच्यामध्ये गोळे येणं, अस्वस्थपणा वाटणं, वारंवार थकवा जाणवणं ही अनेक कॅल्शियम कमी झाल्यामुळे दिसणारी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. कॅल्शियम कमी झाल्यानंतर जी लक्षणं दिसतात तीच लक्षणं आपल्याला शरीरात वात वाढल्यानंतर सुद्धा दिसत असतात. कारण जेव्हा कॅल्शियम कमी होतं त्यावेळेला आपल्या हाडांची झीज व्हायला लागते आणि आपल्या हाडं आणि वातदोष यांचा जवळचा संबंध आहे. ज्यावेळेला हाडांची झीज होते त्यावेळेला वातदोष वाढतो आणि जेव्हा वातदोष वाढतो त्यावेळेला हाडांची झीज आणखी जास्त वेगानं सुरू होते. थोडक्यात दोन्हीही गोष्टी एकमेकांच्यावरती अवलंबून असताना आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच आपल्याला जर हाडांची झीज थांबवायची असेल तर वातदोषसुद्धा व्यवस्थित आटोक्यामध्ये ठेवला पाहिजे. त्याचं संतुलनसुद्धा शरीरात राहील असा आहार आपण प्रत्येक वेळेला घ्यायला पाहिजे. आता मी तुम्हाला काही पदार्थ असे सांगणार आहे ज्याच्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. पण ह्या लिस्टची सुरुवात तुम्हाला कितीही आवडत नसलं तरीसुद्धा दुधाशिवाय आपण करू शकत नाही. कारण दूध हा कॅल्शियमचा एक उत्तम सोर्स आहे. 200 mlच्या दुधातून आपल्याला जवळपास 240 mg एवढं कॅल्शियम भेटतं. आपली रोजची कॅल्शियमची गरज ही ॲव्हरेजली 1000 mg एवढी असते आणि त्याच्यातला जवळपास पावभाग तर एका ग्लासाच्या दुधातून आपल्याला मिळू शकतो. पण जर समजा तुम्हाला दूध पचत नसेल किंवा आवडत नसेल तर ते लोक त्याला पर्याय म्हणून इतर दुग्धजन्य पदार्थसुद्धा जसं की दही, योगर्ट, चीज, पनीर ह्याच्यातून सुद्धा थोडं कॅल्शियम मिळवू शकतात. हिरव्या पालेभाज्यांच्या मधून तुम्हाला बरंचसं कॅल्शियम मिळू शकतं. त्याच्यामध्ये सुद्धा मेथी आणि पालक हे महत्त्वाचे आहेत. यासोबतच शेवग्याची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगासुद्धा आपल्याला कॅल्शियम देतातच, त्यासोबतच हाडांच्यासाठी आवश्यक फॉस्फरससुद्धा मिळतं. शेवगा म्हणजेच मोरिंगा एक्स्ट्रॅक्ट आपण बऱ्याच संधिवाताच्या औषधांच्या मध्ये सुद्धा बघतो. कारण याच्यामुळे सांध्यांचं दुखणं आणि विशेषतः गुडघ्याचं दुखणं कमी होतं. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये सुद्धा शेवग्याला उत्कृष्ट वातनाशक म्हटलं गेलं. त्यासोबतच कोबी, फ्लॉवर आणि मशरूम ह्यांच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात कॅल्शियम आपण मिळवू शकतो. यानंतरचा पदार्थ ज्याच्यातून आपल्याला कॅल्शियम मोठ्या प्रमाणावरती मिळतो तो बऱ्याच वेळेला वादाच्या भोवऱ्यात असतो की तो उष्ण आहे की शीत आहे, आणि ते आहे नाचणी.
नाचणी खरं म्हणजे अनुष्ण आहे, उष्ण किंवा शीत दोन्हीही नाही आहे. ह्याच्यातून आपल्याला कॅल्शियम तर मिळतंच, त्यासोबतच बऱ्याच प्रमाणात लोहसुद्धा मिळतं. जर आपण रात्री झोपताना नाचणी भिजत घातली आणि सकाळी जर उठून खाली तर त्याच्यातून आपल्याला हाडांचं पोषण झालेलं दिसतं आणि त्यासोबतच पोट भरल्याची भावनासुद्धा आपल्याला होते. म्हणून न्याहारीच्या वेळेला बरेच जण नाचणीची भाकरी खातात. उन्हाळ्याच्या दिवसात नाचणीचं आंबीलसुद्धा पिलं जातं. ते पोषक आहे, आपल्या शरीराला लगेच ताकद देणारं सुद्धा आहे आणि ह्याच्यातून तहान भागते म्हणून त्याला तृप्तीदायक म्हणून सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांच्यामध्ये चांगले हेल्दी ड्रिंक ऑप्शन शोधत असाल तर आंबील खूप उत्कृष्ट आहे. ड्रायफ्रूट पोषक असतातच, पण ह्याच्यामध्ये सुद्धा अक्रोड, बदाम आणि अंजीर जास्त चांगले आहेत. ह्याच्यातून आपल्याला बरंचसं कॅल्शियम मिळतं. पण ह्या सगळ्यांच्यामध्ये बदामाला मात्र आपल्याला ऑप्शन नाही, कारण बदामामधून कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आपल्याला मिळतं. त्यासोबतच ह्याच्यातून हेल्दी फॅट्ससुद्धा आपण मिळवतो. ह्याच्यातून ओमेगा 3 फॅटी ॲसिड बऱ्याच प्रमाणात मिळत असल्यामुळे सांध्यांची झीज भरून येते आणि बदाम आपल्याला गुड कोलेस्ट्रॉल देतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं, म्हणून ते हृदयाला सुद्धा हितकर आहे. जर सकाळच्या वेळेला तुम्ही रात्री भिजत घालेले बदाम खात असाल आणि त्याच्यासोबत जर तुम्ही ओट्स, मखाना किंवा सोयाचा वापर केला तर ते एक हेल्दी कॅल्शियम ट्रीट तुम्हाला मिळेल. फळांच्यामधून आपल्याला विशेष कॅल्शियम मिळत नाही, पण एक फळ मात्र ह्याला अपवाद आहे, ते म्हणजे जो श्रीफळ, नारळ. ह्याच्यातून आपल्याला कॅल्शियम मिळतं, ह्याच्यातून सप्तधातूंचं वर्धन होतं, आपल्या शरीराचं पोषणसुद्धा होतं आणि वात आणि पित्त हे दोन्हीही दोष आपल्याला कमी करता येतात. आणि म्हणूनच जर आपण शहाळ्याचं खोबरं जर खाल्लं तर ह्याच्यातून आपल्याला ताकद पण मिळेलच आणि कॅल्शियमसुद्धा बऱ्याच प्रमाणात मिळतं. हाडांची झीज भरण्यासाठी फक्त कॅल्शियमच लागतं असं नसून त्या कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि त्याच्यातून योग्य अस्थिधातू निर्मिती होण्यासाठी प्रोटीनसुद्धा गरजेचं असतं. आणि हा ट्रँगल, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीनचा ट्रँगल कंप्लीट करण्यासाठी मांसाहारी पदार्थसुद्धा मदत करतात. आणि म्हणूनच संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे असं म्हटलं जातं, कारण अंड्याला मोस्ट न्यूट्रिशनस फूड म्हटलं जातं. ह्याच्यातून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीनसोबत हेल्दी फॅट्ससुद्धा आपल्याला मिळतात. आणि जे मत्स्याहारी लोक आहेत त्यांच्यासाठी रावस, कोळंबी आणि शिंपलेसुद्धा चांगल्या कॅल्शियमचा सोर्स असतात. ह्या सगळ्यातून हाडांची झीज भरते, हाडांचं इन्फ्लमेशन म्हणजे त्यांच्यामध्ये आलेली सूजसुद्धा कमी होते आणि बोन टिश्यूचं जे ब्रेकडाऊन होत असतं ते भरून जाऊन बोन टिश्यूचा रिपेअर म्हणजेच त्यांची दुरुस्ती, त्यांच्यामध्ये झालेली हानीसुद्धा लवकर भरून काढता येते. ह्या सगळ्या पदार्थांची लिस्ट बघितल्यानंतर तुम्हाला आनंदच झाला असेल की चला कॅल्शियम व्यवस्थित ठेवण्यासाठी हे सगळं खायला पाहिजे. पण आपल्या हाडांचं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला ट्रँगल कंप्लीट करावा लागतो आणि त्या ट्रँगलचा एक कोन म्हणजे आहार आहे, दुसरा कोन आहे व्यायाम. म्हणजे जर आपल्याला हाडांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर चांगला व्यायाम करायला पाहिजे, स्नायूंची ताकद वाढवण्यावरती सुद्धा भर द्यायला पाहिजे. ह्याच्यातून हाडांच्याकडचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, हाडांची झालेली झीज लवकर भरून यायला सुद्धा मदत होते. आणि तिसरा कोन तर सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण कॅल्शियम आपण कितीही आहारातून घेतलं तरी सुद्धा ते ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचं आहे. आणि आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी डिरेक्टली बनत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या शरीरावरती सूर्यकिरणं पडणं सुद्धा गरजेचं असतं. आणि ही सूर्यकिरणं योग्य पद्धतीनं अंगावरती घेणं ह्यालाच सूर्यस्नान म्हणतात. आता सूर्यस्नान कसं करायचं, किती वेळ करायचं, कुणी करायचं आणि कुणी करायचं नाही, ह्या सगळ्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ हा बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघून घ्या. आत्तापर्यंत तुम्हाला आपल्या हाडांचं आरोग्य जपण्यासाठी कुठल्या 3 गोष्टी गरजेच्या आहेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी खायला पाहिजेत हे समजलं असेल. व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करतो. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.